सेवे केंद्रातील काळ्या धोंडा शाळेचे उपशिक्षक आदरणीय श्री बालकृष्ण जनार्दन म्हात्रे सर हे आपल्या नियत वयोमानानुसार येत्या 31 मे 2024 रोजी ते सेवानिवृत्त होणार आहे। परंतु त्यावेळी आपल्याला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे आपल्या केंद्रातर्फे आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी म्हणजे श्री शालिवान शके 1946 कृतिनाम संवत्सर चैत्र कृष्ण प्रतिपदा या दिवशी आज आपण इथं पार पाडत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि सर्व शिक्षक बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो आणि वरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचं पूजन करायचं। सदा तुझी कृपा रे हे अर्थ जीवनाला सदा तुझी कृपा रे हे अर्थ जीवनाला देवा तुझ्या दयेचा आधार पामरा आले
कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। या शाळेच्या मुख्याध्यापक प्रदीप म्हात्रे सर यांना विनंती करतो स्वागत करायचं। थोडक्यात परिचय इथं करून घेणार आहोत। आदरणीय श्री संतानमूर्ती बाळकृष्ण जनार्दन म्हात्रे यांचा जन्म गोवडणे गावामध्ये आपल्या गुरु तालुक्यातील गोवडणे गावात झालेला आहे आणि लहानपणापासूनच अत्यंत गरीब परिस्थिती असणारे परंतु आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, आपल्या ज्ञानातून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं आणि बीएड शिक्षण पूर्ण करून त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलं। शिक्षक म्हणून ते 1 मार्च 1989 रोजी ते रुजू झाले आणि रुरल पनवेल जवळ इतक्या जवळ नव्हे तर अतिशय दुर्गम भागात की आपल्या रायगड जिल्ह्याचं शेवटचं टोक की जिथे आमची बदली झाली आणि ती वाचवण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो, पण त्यांनी तसं न करता ताबडतोब तिथे हजर झाले आणि कोल्हापूर शाळेमध्ये कोल्हापूरमधील केवढाले शाळेत त्यांनी 3 वर्ष सेवा केलेली आहे आणि तिथे ज्ञान नावाचं पवित्र कार्य केलेले आहे। अतिशय दुर्गम आणि कठीण क्षेत्रामध्ये केवढाले शाळेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली, विद्यार्थी घडवले। जवळजवळ 3 वर्ष ते या तालुक्यामध्ये कार्यरत होते। त्यानंतर त्यांची बदली पनवेल येथे झाली। पनवेलमध्ये पेंढर शाळेवर त्यांनी 2 वर्ष सेवा दिलेली आहे आणि मग मात्र स्वतःही म्हणजे उरण तालुक्यात त्यांनी 1 नव्हे 2 नव्हे जवळजवळ पुनाडे वशेडी पुनाडे कातरवाडी तिरको कोपरोली आणि आता शेवटी या कानाधुरा शाळेवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। म्हणजे अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय ज्ञानदान केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला वाटतं की एकदम साधे व्यक्ती आहे आणि या औषधाच्या दरम्यानच आपण भाजपचा थोडक्यात परिचय इथं करून घेत आहोत। ते उत्तम चित्रकार आहे बघा। आज तुम्ही जर या काळाजोड्या शाळेकडे नजर फिरवली तर अगदी मनमोहक वातावरण इथं प्रस्तुत झालेलं आहे, कारण त्यांनी जी आपल्या हातोटीतून ती चित्रकला साकारलेली आहे ती पाहण्याजोगी आहे, शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याजोगी आहे। अशी अतिशय त्याचं हस्ताक्षर बघितलं तर ते अतिशय सुंदर। त्यांच्या जर कुटुंबाचा आपण जर ऋतुजा मुलगी आज तिची नर्सिंगची परीक्षा आहे लास्ट इयरची, ती पुण्याला शिक्षण देत आहे आणि परीक्षेचा पेपर असल्यामुळे ती इथं उपस्थित राहू शकली नाही। आणि दुसरी मुलगी जी सिद्धीजा आहे ती स्टर्लिंग विद्यापीठ नेहरू इथं करीत आहे, तिचं देखील कॉलेज सुरू आहे। म्हणजे पुढील त्याला चांगल्या प्रकारचं यश परमेश्वर देईल यात शंकाच नाही। अशा प्रकारे उत्तम चित्रकार, शांत संयमी याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे, धमक त्याच्यामध्ये आहे। आपल्याला शांत भोळा व्यक्तिमत्व वाटतो परंतु शांत असलेल्या समुद्राला देखील अतिशय वादळ येतं आणि समुद्र ज्यावेळी खवळतो त्याप्रमाणे त्यांचा संवाद तसा देखील आहे। जे मी चुकलो नाही ते सांगण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। आज रुपाली म्हात्रे मॅडम इथं औक्षण करत आहे। सेवापूर्तीच्या या रंगावर आपण थांबा असं सांगतो, पंचायतीचे घेऊन टाक औक्षण आता तुम्हा करतो, पंचायतीचे घेऊन टाक औक्षण आता तुमचे करतो। सत्कार याची सोबत असता नित्य नवी माणसे जोडता, सत्कार याची सोबत असता नित्य नवी माणसे जोडता, गगनचुंबी भरारीस्तव तुम्हा अवघे विश्व मोकले आता। आणि खरोखरच हा क्षण अतिशय डोळ्यात सामान्यासारखा आहे। मित्र, धडपड कष्ट साहस करून दररोजच्या दैनंदिन जीवनातून मुक्त होण्याचा त्यांचा हा दिवस आहे। दररोज सकाळी उठलं पाहिजे, धावत शाळेची कामं, शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर अध्यापनाबरोबरच तिथं कुटुंबाचा डोला सांभाळणं या गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही
चालवू हा पुढे वारसा। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा। आणि रामशिक्षण समितीतर्फे त्यांचा प्रेमाची उद्गार शाळा आदरणीय त्यांच्या समवेत गीतेतली भोई गौरीची भोई पुष्पगुच्छ प्रेमाची उद्गार शाळा आणि यांचा ग्रहणांचा यथोचित सत्कार लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा। चलते चलते हो गई शाम, चलते चलते हो गई शाम, पढ़ते पढ़ते हो गई रात, पढ़ते पढ़ते हो गई रात। जब तक पढ़ेंगे तब तक पढ़ेंगे, चाहे जितनी हो जाए रात, पढ़ेंगे और पढ़ाएंगे, मातृसर का ही नाम रोशन करेंगे, मातृसर का ही नाम रोशन करेंगे। मातृसर शाळेत आम्हाला चांगली शिस्त लावली, सफाई करणे, झाडांना पाणी देणे, परिपाठ असणे, आमच्या सर्वांच्या शिस्तीमुळे आम्हाला वळण मिळाले। तसेच त्यांनी शाळेत चांगले चित्र काढून शाळेचे वातावरण आनंदी केले, आम्हाला आनंद वाढू लागला। म्हणून मी वर्णन करून माझे भाषण संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बालपणीच्या आठवणी सांगतील, त्यांच्या संवेदने अनुभव सांगतील। प्रदीप माध्यमांना विनंती करेन की आपण आदरणीय व्यासपीठ, गुणवान, चित्रकार आणि शिस्तप्रिय असलेले माणूस आहे। मगाशी सूत्रसंचालन ज्यांच्या हस्ते होतोय त्यांनी सांगितलं की ते जेवढे प्रेमळ आहेत, जेवढे कोमल आहेत, पण तेवढेही कठोर आहेत। आपल्यालाच नव्हे तर अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या शिस्तीचा बडगा दाखवलेला पण आहे आणि आपल्याला सर्वस्कृत आहे। पण हे सगळं आपण ज्यावेळी लांबून बघतो त्यावेळी असं वाटतं की म्हात्रेसर फार कठोर आहे, पण ज्यावेळी जवळून त्यांचं आपण काम बघतो, जवळून त्यांची शिस्त बघतो, त्यावेळी असं वाटतं की म्हात्रेसर हे शाळेच्या बाबतीत खूप अगदी काटेकोर पालन करणे, ज्याला दिनचर्या म्हणतात, आपली दिनचर्या तशी शिक्षकांची एक दिनचर्या असते। शाळेत आलो काय करायचं काय करायचं काय करायचं सांगावं लागत नाही। मी ज्यावेळी इथं मुख्याध्यापक म्हणून सांभाळतो, शाळा सांभाळतो, पण ज्यावेळी म्हात्रेसर शाळेत असतात त्यावेळी मला कुठलीही गोष्ट बघावं लागत नाही की आल्यानंतर काय करायला पाहिजे, फलकलेखन करायला पाहिजे, मुलांच्या सफाईसाठी उतरायला पाहिजे, परिपाठ घ्यायला पाहिजे, इतर कामे काही कामं करायला पाहिजे। मी जर बाहेर असेल आणि एखादा जर रिपोर्ट मागितला असेल व्हॉट्सअपवर, आपण साधारणतः काय करतो, सर्वसाधारण मुख्याध्यापकाला फोन करतो, असा रिपोर्ट पाठवायचा आहे, पाठवू का?
पण बाळगा म्हात्रे सरांनी अनेक ठिकाणी काम केले, शाळा प्रमुख म्हणून काम केलंय आणि त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत तरी 1 वर्ष होतोय, पण कधी मला विचारलं नाही असा रिपोर्ट पाठवू का, कसा रिपोर्ट पाठवू, काय पाठवायचा. व्हॉट्सअपला बघितला रिपोर्ट पाठवला, फोन करणार म्हात्रे सर आपला रिपोर्ट गेला. म्हणजे एवढं हे सगळं कशामुळं की हेच त्यांनी प्रत्येक वेळी शाळा प्रमुख म्हणून काम केल्यामुळं शाळेच्या बाबतीत अगदी काटेकोरपणाही त्यांच्यात बघायला मिळतं. मला असं वाटायला लागलं की आधी जर 2 वर्ष त्यांची इथं शाळेमध्ये असती तर खूप बरं झालं असतं. आल्यानंतर जेव्हा बघूच आपण समजा. पण सांगायचा उद्देश काय की असा माणूस हा मुख्याध्यापकाला हवा वाटतो. कोणत्याही गोष्टीचं मुख्याध्यापकाला त्रास न देणार हे झाली एक बाजू. दुसरी बाजू राहिली की शाळेत हा जे कंस्ट्रक्शन दिसतंय, या कंस्ट्रक्शन कामामध्ये मी असेल, अनेक कामं आणली, पण ह्याला चमकवण्याचं काम, ह्याला उजाळा देण्याचं काम हे म्हात्रे सरांनी. आज आल्यानंतर सर्व शालेय कामं झाली, सफाई झाली, परिपाठ झाला, मुलांना व्यवसाय देऊन झालं की म्हात्रे सर कुठे आहेत, मला वर्गात कुठे मुलं शांत बसलेले आहेत, मुलं त्यांचा अभ्यास करतायत, म्हात्रे सर कुठे आहेत तर ते स्वतः पेंटिंग करत आहेत. म्हणजे शाळेला उजाळा देण्याचं काम हे म्हात्रे सरांनी केलं. म्हात्रे सर खूप जरी शिस्तप्रिय असते, जरी कठोर असते, पण या कामाच्या बाबतीत हा त्यांचा एक हातखंडा आहे. पेंटिंग करणं, कलाकारी हा त्यांच्या अंगामध्ये हा असलेला एक गुण आहे आणि त्याच्यामुळं हा एक शाळेला हवे वाटत. मुलांनी भाषण केलेलं लक्षात आलं असेल तुमच्या की इतरही वेळी शिस्त होती, इतरही वेळी साफसफाई करत होते, पण म्हात्रे सरांनी चाकोरी लावली. एक प्रकारची चाकोरी. किती वाजले? 10-20 झाले, परिपाठाला बसायचं आहे. सर मुलं त्यांना सांगतायत पहिलं परिपाठ कधी घ्यायचा, कसा घ्यायचा हे 5 मिनिटं इकडे तिकडे व्हायचं, पण 10-20 झाले की मुलं त्या सर आपला परिपाठ घ्यायचा आहे, परिपाठ सुरू करूया. परिपाठ झाला. इतर उपक्रमामध्ये शाळेमध्ये जेवढे जेवढे उपक्रम आहेत त्यामध्ये म्हात्रे सर नाहीत असं कधीच झालं. एकंदर म्हात्रे सरांचा स्वभाव म्हणा, म्हात्रे सर सर्व्हिस म्हणा, म्हात्रे सरांनी केलेलं काम म्हणा हे उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या ह्या कार्याबद्दल ते आज आमच्या ग्रामस्थांना सुद्धा प्रिय आहे. त्यांच्या नावामध्ये बाज, गरुड हा शब्द आणि गरुडाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की आकाशामध्ये विपरीत असताना सुद्धा त्याचं लक्ष आपल्या ध्येयाकडे असतं आणि ते ध्येय गाठण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. बरेच लोक आता सांगितले या ठिकाणी की ते शांत आहेत, कठोर आहेत, पण ज्या वेळेला बाजमात्रे रस्त्यातून जात असतात नजर कुठेही त्यांची दिसणार नाही. शांतपणे जसं हत्ती चालत असताना एखादं कुत्र भुंकतो पण ते बघणार नाही त्याच्याकडे, पण त्यांचं लक्ष त्याच्याकडे कायमस्वरूपी असतं. बाजमात्र्यांनी प्रत्येक गोष्ट, कारण मी त्यांना पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे, गरिबीतून आलेलं आहे ते की त्यांचं विडंबन काव्य असायचं. काही गाणी म्हणजे मला ते आठवतात, एक सांगतो त्याचं ते. मग मला एक ते गाणं आलं की असायचं त्यांचं, एक दिन मर जाएगा कुत्ते की मौत, असं ते म्हणजे असं लगेच विडंबन. तसे ते शिग्रकवी आहे आणि त्यांचं आता इथं बघितल्यावर चित्रकला हे सुद्धा आणलं आहे. त्यांच्यात जो डॅशिंगपणा आहे तो पूर्वीपासून आहे. जरी ते गरिबीतून आले असले तरी अन्याय सहन न करणे हे पूर्वीपासून आहे. इथं पोलादपूर तालुक्यात असताना काही तिथले ग्रामस्थ खूप चांगले, पण एखाद चांगला खडा असतो असे काही भेटायचे, त्यांना हे सरळ त्यांना तर सरळ करायचे पण काही बोलणार नाही. तर असे हे प्रेमळ मित्र आणि विशेष म्हणजे आमच्या गावात वशेनीत त्यांना नोकरी करण्याचा पण योग आला. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी, त्याच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आवर्जून त्यांनी वेळ काढला. बहारदार वृक्ष देऊन खरोखरच आपल्या अंगात त्यांनी या वृक्षाची वृक्ष संवर्धन करावं आणि त्या सोनचाफ्याचा सुगंध तुमच्या कर्तृत्व सहकारी शिक्षिका म्हणून एकत्र काम केलेलं आहे आणि म्हणूनच उपस्थित झालेले आहेत. बाजमात्रे सरांचा पुष्पगुच्छ आणि शाळेवरून त्यांचा सन्मान. आता कालाकोंडा ही शाळा अशी आहे की या उरण तालुक्यामध्ये सेवेत लागलेला शिक्षक की त्या शिक्षकाचं या शाळेत
व्हायला लागले नाही असं एकही शिक्षक नाही. त्याचं कारण असं की कालाधोंडा शाळा ही तालुका शाळा, पगाराच्या बाबतीत तिथं कारले जायचं, पगार घ्यायला लोक यायची. पगार तालुका शाळा बंद झाल्यानंतर मला तर ते वस्तू भांडार हे निर्माण झालं. म्हणजे शैक्षणिक साहित्य कमी, आम्हाला हा मिळायचं, मग आलेलं साहित्य इथं, मग ते साहित्य न्यायला सुद्धा बरेच शिक्षक इथे आहेत. आणि मग आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या फेऱ्यामध्ये भाजपाकडे जुनला हजर झाले आणि तेव्हापासून कालाधोंडाचं रूपच बदललं. म्हणजे एवढं रूप बदललं की तुमच्या सुद्धा डोळ्यात भरलं की वा छान काम केलं, कोणी केलं, भाजपाकडे केलं. म्हणजे अशा प्रकारचं जर काम करत असले आणि आपल्यामध्ये असणारे गुण जर आपण प्रकट केले तर नक्कीच त्याचे आपल्याला पोचपावती मिळते. आणि तुमच्या सर्व भक्तांच्या तोंडून ते मला ऐकायला मिळालं, मी प्रत्यक्षात अनुभवलंच आहे आणि त्याच्या जोडीलाच मी काम केलं. पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलं की या 10 महिन्यामध्ये त्यांनी अगदी कायापालट करून टाकलं. म्हणजे दिवस रात्र मेशी सांभाळल्या आणि मुलं मोठी झाली आणि त्यांनी प्रत्येक पालकाला म्हणायचं आपला मुलगा शिकावा. त्यावेळी मुलींना फारसं शिक्षण दिलं जात नव्हतं, पण मुलांना मात्र मुलं आपली शिकावी अशी मात्र वडिलांची इच्छा होती. अशीच काहीशी इच्छा त्यांच्या वडिलांची झाली आणि त्यांनी घडवलं. आज ते या पदावर आहे. आम्ही सुद्धा अशाच प्रकारचे घडलो. सर्व मुलं त्या काळात अशा प्रकारचे घडले आणि या गरिबीतून ते वर आले. त्या गरिबीची जाणीव त्यांना आहे. कुटुंबामध्ये सुद्धा रोखोक माणूस म्हणून आमचे बाळू गुरुजी आणि उगाच कुणाच्या तरी तुझ्यात पडायचं नाही. आपण बरं आणि आपलं काम करू. सन्मान मुळीच नको. समाजामध्ये असो, आळीमध्ये असो, गावामध्ये असो आपल्याला सन्मान मिळावा अशी कधी त्याची नाही इच्छा झाली किंवा आमची कोणाची इच्छा झाली नाही. माझं मात्र गुरुजी हे जवळजवळ वर्षापूर्वी साधारणतः एकदा अत्यंत कमी बोलणं पण काम जास्त आणि त्याच्या हातामध्ये एक कलागुण आहे, चित्रकलेचा एक गुण आहे. मी जेव्हा इथं मागणी बघायला जातो त्याच्या अगोदर साधारणतः 6:30च्या दरम्यान गुरुजी येतात वेळ शाळेच्या वेळेत आणि ते चित्रकला करताना शाळेतून उपरत त्यांनी पालखी टाकतात. त्यांच्या हातामध्ये एक गुण आहे. समोर एंट्री करताना वारली चित्रशैलीमध्ये चित्र काढलंय डॉल्फिन. मी गुरुजींना विनंती करतो की तुम्ही या कलेला व्यवसाय जोड द्या, त्यामुळे तुमचा वेळ पण जाईल आणि तुम्हाला थोडी बहुत आर्थिक पण मदत होईल. सर्वप्रथम आपण इथे शाळा समिती अध्यक्ष, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष, मान्यवर तसेच शिक्षक वृंद, आप्तेष्ट, अंगणवाडी ताई तसेच मित्र आपण सर्वजण इथे आलेल्या आपले सर्वप्रथम शब्दसुमनाने मी हार्दिक स्वागत करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये टर्न पॉइंट असतात, पण तो जे वळण आयुष्यातील पार करेल तो यशस्वी होतो. पण जो त्या टर्न पॉइंटला अपयशी ठरेल तिथं मग तो रस्ता असो किंवा आयुष्याचा रस्ता असो तिथे ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. माणूस हा कठोर असायलाच पाहिजे आणि कठोर असल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्ही नरमाईने जाल ती कधीही साध्य होत नाही. आपण पाहतो बरीचशी लोक या गोष्टीमध्ये जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असतात आणि प्रत्येकाच्या वाट्याला खास खळगे हे आल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. म्हणून आपण यशस्वी पुरुषांची यादी का करत असतो? कारण ते देशासाठी म्हणा, प्रपंचासाठी म्हणा, विज्ञानासाठी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी म्हणा ते पुढे जात असताना त्यांच्या पाठीमागं आणि खास खळगे ते सोडून किंवा ते पार करून गेले असतात. तर आज मी ज्यावेळी निवड मंडळाची जाहिरात निघाली आणि लेखा परीक्षेसाठी मला इथून जायची वेळ आली, मला अलिबाग साधं माहिती नव्हतं. मग माझाच मित्र इथं होता आणि मग सांगितलं म्हटलं असं आहे आपल्या लेखी परीक्षेसाठी निवड मंडळाच्या आपल्या अलिबागला जायचं आहे. तर म्हणजे तू काळा धोंडाला ये आणि इथूनच आपण लेखी परीक्षेला जा. आणि तोच आज योग माझा मित्र इथंच आहे आणि याच सेवेवरती सेवानिवृत्त होत आहे याचा मला पूर्ण अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट, मी ज्या तालुक्यात पोलादपूर तालुक्यामध्ये केवढाही शाळेवर गेलो त्या काळात मी आज माझे बरेचसे क्लासमेट आणि पोलादपूरचे सहकारी पण इथं आहेत आणि ते सुद्धा या माझ्या सोहळ्याला उपस्थित आहे याचा आणखी एक मला अभिमान वाटतो. दुःख एवढंच वाटतोय की आम्ही 2 मित्र आणि हा माझ्यापासून बराच वेळ
दूर होता, पण सेवानिवृत्तीसाठी तो पण होता सोबत. म्हटलं आपण दोघे पण एकाच वेळी काय करूया, फाईल बनवूया आणि एकाच वेळेला आपल्याला काय लागणार, हे लागणार आहे, नादे दाखले लागणार आहे. आणि मग ते आपण सगळं काही झालं. आणि त्याची जेव्हा फाईल पाहिली तेव्हा 2-3 गोष्टी राहिल्या होत्या. बँकेचं खात्याचं राहिलं होतं, MSCITचं त्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं आणि वसुलीचं एक राहिलं होतं. तर थांब, आपण आता शुक्रवार आहे, आपण सोमवारी जी कागदपत्रांची फाईल आहे ती तुझी पण बनवून घेऊन टाकू, माझी फाईल देऊन टाकतो. एवढाच फरक. आणि हे रविवारी त्याच्याबद्दल घडलं. म्हणण्याचा उद्देश असा आहे की जशी आपण झाड लावल्यानंतर त्याची मधुर फळं ही उशिराने मिळतात, ती फळात चाखायला माझा मित्र मुलगा दर्शन श्रीराम ठाकूर याला त्यावेळी नवोदय विद्यालयाला आणि माणगावला त्याला पाठवलं. हे कशामुळे घडतं, खरं म्हणजे आपण त्या गोष्टींचं अनुकरण करायला पाहिजे आणि ते आम्ही केलं. आता तुम्हाला 2 शिक्षकांची नाव सांगितलं, एना म्हात्रे गुरुजी, राणा म्हात्रे. आणि यांच्याकडं शिष्यवृत्तीसाठी भरपूर मटेरियल होतं. त्यांनी गणित असू द्या, भाषा असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या, याच्या त्यांच्याकडे गेले तर असं टाचण्यासारखं त्यांच्याकडे काढलेले असायचे विषय. म्हणजे कोणती सूत्र समीकरणं तुम्हाला काय द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही पहिलीला मूल आल्यानंतर त्याचा सर्वे करायचो. आणि आलेल्या मुलाचा सर्वे केल्यानंतर हा मुलं, ही 5 मुलं दिसतात पहिली, ही मुलं आपल्या पालकांना आताच भेटा. आणि आत्ता जर भेटलो तर ही मुलं जेव्हा 4थीला जातील तेव्हा त्याला आपल्या शिष्यवृत्तीसाठी तयार करता येते. आणि अशा पद्धतीने जर त्या मुलांचा पाठलाग केला तर नक्कीच आपण ही यशस्वी होऊ. मग त्यावेळी पिरकोणला आम्ही शिष्यवृत्ती पण, वाचन लेखन पण असे चांगले चांगले प्रकल्प राहतो. म्हणण्याचा उद्देश काय, एक आम्हाला तुम्हाला सांगण्यासारखं आहे. माझ्या 92ला जेव्हा मी पुन्हा म्हणजे कोपरवडी केंद्रात गेलो आणि कोपरवडी केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथल्या शिक्षकांकडून बरंचसं काय घेतलं गेलं. त्यामध्ये गुरुजी पण होते आणि आमचे काका पण होते आणि ज्येष्ठ होते. मग जेव्हा ज्येष्ठांच्या जर आपण आपण इथं सर्व शिक्षकवृंद, सर्व शिक्षक, माझे या समिती शिक्षकवृंद, त्याचबरोबर शाळा समिती अध्यक्ष, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष आणि मित्रपरिवार आपण इथं या सोहळ्याला उपस्थित राहिला. त्याचबरोबर आज आपल्याला जेवणाचा जो आस्वाद आहे तो आमच्या पोषणहार ताई, अंगणवाडी ताई यांनी मोठं मोलाचं सहकार्य केलं. आणि म्हणूनच हे आजचा जो निरोप समारंभाचा हा जो सोहळा आहे हा पार पडला. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. त्याची छाप दिसत होती. पण इथं आल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल, कालाडोंडा शाळेचं पूर्वीचं रूप आणि आताचं रूप ह्याच्यामध्ये नक्कीच बदल झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये 100% चांगला वाटा भागमाते सरांचा आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही आश्चर्याने बघत होतो सर की म्हणजे आपण सर्वांचंही ऐकतो, पण एवढं शांत चित्ताने आमच्या शिक्षकांचं मनोगत ऐकताना बघितलं असेल तुम्ही की शिक्षक वर्ग हा शांत चित्ताने ऐकत होता. ठीक आहे, तर हा आजचा शेवटपूर्ती सोहळा होईल. त्याच्या उपाध्यक्ष नवनीत होईल, त्याचे सदस्य तेजस कोटकर, प्रसाद होईल, जितू होईल, इतरही आमचे लोक आहेत की ह्या सर्वांनी ही मेहनत घेऊन अगदी माझ्या माहितीप्रमाणे हप्ताभर मला सतत फोन करून काय चाललंय, काय घेतलं, काय व्हायचंय, अजून काय आहे का, ह्या गोष्टीची सगळं एकदमच माहिती घेऊन आजचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पाडण्यामध्ये आमची शाळा व्यवस्थापन समितीचं फार मोठं हे योगदान आहे. त्या निमित्ताने ह्या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. तसेच ह्या कार्यक्रमाची जी धुरा आहे त्याच्यामध्ये स्वप्नील पाटील, सनी भोईर हे ह्या लोकांना मी प्रत्येक सांगितलं होतं ह्या इकडं, पण ते आपल्या भोजन व्यवस्थेमध्ये किंवा इतर व्यवस्थेमध्ये तिथं गुंतलेले आहेत, त्यांचेही आभार. त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम आहे हा अगदी सुशोभित व्हावा यासाठी आमच्या भगिनी सकाळीच 8 वाजता येऊन रांगोळी काढण्याचंही काम केलं. त्याच्यामध्ये गावल मॅडम आहेत, वरसोलकर मॅडम आहेत, त्यांना मदत करणाऱ्या इतरही आमच्या मॅडम आहेत. या सर्वांचं आज मी ह्या कार्यक्रमानिमित्ताने आभार मानतो. या भागमातांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीय तसेच मित्रपरिवार हेही इथं उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. आमच्या अंगणवाडी ताई, आमच्या जेवण करणाऱ्या जोशी काकू ह्याही आमच्या ह्या कार्यक्रमाला योगदान दिलंय, त्यानिमित्ताने त्यांचंही आभार मानतो. सर्व शिक्षक वर्ग
या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यानिमित्ताने सर्वांचं या कार्यक्रमानिमित्ताने आभार मानून आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो. पण आपल्या सर्वांची भोजन व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा आणि पुढे जावा. धन्यवाद. रामकृष्ण समिती ग्रामस्थ सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने आभार मानून आपण सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा हे विनंती करतो. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित, सुखे